प्रबोधिनीची स्थापना झाली 1962 साली. आप्पा बेंडसे आणि त्यांचे काही सहकारी यांनी काय म्हणू त्याला आपण की नेतृत्व गुण विकसित करता येतात ह्या एका गृहीतकावरती संघटना संस्था चालू करू असं त्याला म्हणलेलं होतं. बुद्धिमान विद्यार्थी निवडून घेऊन त्यांच्या बुद्धिमत्तेचा उपयोग हा समाजासाठी करून घेणं, त्यातले सामाजिक प्रश्न सोडवण्यासाठी करणं, हा याच्यासाठी मग शाळा चालू झाली प्रबोधिनीची जी आहे ती. ह्या सगळ्याच्या बॅकग्राऊंडवरती जेव्हा युवक विभाग हा पहिल्या दिवसापासून सुरू झाला, कारण शाळा जेव्हा नव्हती प्रबोधिनीची तेव्हा इतर शाळांमधली शिकणारी मुलं संध्याकाळी अभ्यासाला म्हणून प्रबोधिनीमध्ये यायची आणि आप्पा त्यांना शिकवायचे की अभ्यास कसा करायचा असतो. आणि बरोबर म्हणलं अनौपचारिक शिक्षण की हे सगळं तुम्हाला का करायचं, तर तुम्हाला प्रश्न सोडवायचे देशाचे याच्यासाठी. मग देशाचा समोरचा आत्ता तुम्हाला कळणारा प्रश्न काय आहे, तर दारू पिऊन लोक ढोल वाजवतात मिरवणुकांमध्ये आणि घाणेरड्या स्वर मिरवणुकांना आलेलं आहे. मग हे कोण बदलणार, तुम्हीच बदलणार आहात. 10वीच्या मुलाला सांगितलं हे. आणि मग आता करा त्याच्यामध्ये. लोक वेडेवाकडे नाचतात तर त्याला वेगळं उत्तर प्रबोधिनी म्हणून तुम्ही दिलं पाहिजे. मग काय करायचं, तर लेझिम करता येईल का, पण त्याचे दोन्ही हात बांधले जातात. मग काय करता येईल, मग बर्ची नावाचं एक शस्त्र होतं जुनं की 1.5-2 फुटाचे बांबू असतात, त्याच्यावरती पाता असतं आणि असं इमॅजिन केलं होतं की समोर ध्वज आहे भगवा, जो हिंदू संस्कृतीचं प्रतीक आहे. त्याच्या मागे सैन्य चाललेले रांगांमध्ये शिस्तीमध्ये युद्धाला निघालेलं सैन्य आणि त्याला ताल देण्यासाठी रणवाद्य मागे, अशी ती मिरवणुकीची रचना केली गेली. मग ते बर्चीचे हातही असे आहेत की त्याच्यामध्ये पूर्ण युद्धाचे वार वगैरे सगळं आहे.